नमस्कार भावांनो बहिणींनो. छकू दीदी म्हणायला लागली मामांनो मावशांनो, मम्मी मी आल्यापासून सारखं काम लावती मला, म्हणजे तुमच्या भाषेनं केल्यात पोळ्या आणि आज उडदाची डाळ बनवली. तुम्ही म्हणसान ताई डाळ डाळ लय आवडती तुमच्या दाजीला, आहे का नाही? छकू दीदीने लय भारी पोळ्या केल्यात, पण लय गॅस फुल करती. दुलडीभर पोळ्या केल्यात छकू दीदीनं. म्हणते मामांनो मावशांनो, मम्मी सारखी कामात घालती मला. असं चाललंय तुमच्या भाषेचं. पा कशा पोळ्या केल्यात आणि भावाच्या एकदम कागदासारख्या पोळ्या कराव्या लागतात, आहे ना दिदू? तर ती म्हणती मला लय काम असतंय सारखं सारखं. आता तुमच्या ताईचे कंप्लीट कामं झाले, आता काय कामं राहिले नाही. तुमचे दाजी जायले कामावर. आता दाजी लय उशिरा उठायला लागलेत, मग उशिरा जातात, मग उशिरा घरातले कामं होते. आणि दाजीचं एकच असते, रात्रीच्या पोळ्या उरल्या तर म्हणायला लागलेत मला उडदाच्या डाळीत कुटके बनव. आपला लसण संपलाय, 2 गाठे होते, तर मग म्हणलं आता 2 गाठे, त्याला लय लसण पाहिजे उडदाच्या डाळीत, तर 2 गाठे होते, तर मग आता 1 गाठा पेशील त्याच्या डाळीत टाकलाय, म्हणजे कुटके बनवून दे. मग रात्रीच्या 3 पोळ्याचे कुटके बनवून द्यायचे त्याला. आता छकूबाई ते पडदा टाकले, गरमी व्हायला लागली. आता स्वयंपाक केलाय ना, तर ह्या घरात लय धुवा निघतोय. आणि मग छकू दीदी टाकायला लागली आता पडदा. इकून हे कर बाळा. आणि आपलं गेले घरातलं पाणी भरून ठेवावं लागायला लागले. आता सारखं पाणी भरून ठेवावं लागायला लागले, आहे ना ग दीदी? भरूनच ठेवावं लागतंय लय लगे आता, म्हणजे 8 दिवस झाले. तसं ये मा इकडं. तर दीदी म्हणे मम्मी दीदी लिथली काळजी आहे भावाची, म्हणे माझ्या भावाला भूक लागली. भाऊ पा टीव्हीत गुंगलाय, चटका लागला. आणि मला छकूल काहून स्वयंपाक करू दे वाटत नाही. छकू दीदी हा कधी पण बोट जाळून घेईन हे करण. रात्री छकू दीदीनं भेंडी बनवली, तर तुमच्या दाजीचं चाललं होतं वावा. आणि छकू दीदी मस्त लगे कांदा कापून देती आणि धुवून घेते त्याला मिठाच्या पाण्यात. तर मग दाजी काय करते, तिलाच कांदा काप म्हणते, तर मग कांदा गिंदा कापून लिंबू. आता लिंबाचे भावले वाढले तिकडं. दर दिवसचे 2 लिंब लागायला लागलेत. 10 रुपयाचं कधी 15 रुपयाचं येतं, आहे का नाही? तर काल मी मिरच्या आणल्या, तर ते मळराचे आता ते पैसे द्यायला पण जाणंच नाही झालं. म्हणलं आधी उन्हाच्या आधी स्वयंपाक करून घ्यावा, मग स्वयंपाकाच्या घरात हवा येत नाही. त्याच्यामुळं म्हणलं आपण लवकर स्वयंपाक करायचा आणि फ्री व्हायचं. कामं झालेत आता. आता पाणी आहे ना, आता चुला घ्यायचा आहे घासून. मला चिकट होतोय. छकू आपले एवढे कपडे होते, आपले कपडे काय झाले तो चुल्याची पुसायची सगळे धुवून काढले. ये छकू दीदीनं आता पिशवी धुवून घेतली दुधाची. आता सगळे काम, म्हणजे आता एवढे काय कामं राहिले नाही. म्हणलं कामं गिमं आवरावं लगे मस्त लगे आरामानं बसले. आता म्हणजे लई घाई राहते सकाळची, असं होतंय. आता मग ननंदबाई येईल तर रात्री, म्हणजे रातच्या आता संध्याकाळच्या हिडत दाखवीन. आता कामाच्यानं काय हे नाही झालं, मग संध्याकाळीच मी सगळ्याला दाखवीन. आता ती येईल संध्याकाळच्या हे, म्हणजे संध्याकाळीच दाजी कामावर गेले तेव्हा मग आम्ही सगळे हिडो काढू तयार होऊन थोडंसं, आहे का नाही? असं करणार आहे. काय करते आता? लेकरं गल्लीत खेळायला लागलेत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या. आता 12वी वाल्याची लवकर शाळा चालू होईन. आता आपले भैया पण यावर्षी लवकर शाळा चालू होणार आहे 1 तारखेला. मग तुमच्या ताईला 5:30 वाजता उठायला, म्हणजे उन्हाळ्याचं कसं आहे, आता तरी थोडा उशीर झाला तर चालतो. एकदा शाळा चालू झाली मग ताईची ड्युटी होईल 5:30ची उठायची. आता भैयाचं मोठा झालाय तर काय आवरून द्यावा नाही लागत छकू एवढं शाळाचं. ते त्याचे कपडे सगळं मग जिथल्या तिथं ठेवायचे शाळेचे कपडे, मग ते त्याचा आवरून जाते. आता दाजी म्हणे मी तुला लसण घेऊन येतो म्हणे तिकून, आणि भाजीच्याच टायमाला तुला लसण आणून देतो. किती टाईम झाला तरी काय आले नाही. आता कामावर जायले. मी म्हणलं 2 गाठे आहेत घरात, आपण भाज्या करून घ्या. आज काय नाही, सोप्या भाज्या आहेत. उडदाची डाळ आम्हाला बनवली आता मसाल्यातली, आणि आईला बनवली हिरव्या मिरचीतली. ते लाल मिरची पावडरमधल्या भाज्या आवडत नाहीत, कसेच खात नाहीत लगे. काय करते, मिरची पावडरच्याच भाज्या खाते आमचे लेकरं मसाल्यातल्या, असे करते. पहा किती चॅप्टर लेकरं आहेत आमचे. मग भैयाचं कसं आहे, खाली आता लय आवाज सुरू आहे. आपल्या भैयाचं कसं आहे, भैयाला हिरव्या मिरच्यातल्या भाज्या आवडत नाही, मला आवडत नाही. सारखं हिरव्या मिरच्यातल्या भाज्या पण खाऊन आटत. दाजीला तुम्हाला तर सांगितलंय 12 महिने हिरव्या मिरच्यातली भाजी, दुसरं काहीच नाही. आणि उडदाच्या डाळीतले कुटके असले तर मग तो आवाज करते. छकू दीदी
छकू दिदीला आज लय उशिरा चहा घेतली आम्ही, म्हणजे मग आता पाहुणे रावणे आले तर मग उशीरच होतोय म्हणून कपडे उशिरा धुतले, घरातले कामं लय होते, मग आज लय उशीर झाला आम्हाला घरातले कामं. मग तरी पण मी कपडे धुतले, छकू दिदीनं वाळू घातले, म्हणजे छकू दिदी लय मदत करते कामाची. मग तिनं कपडे गिपडे वाळू घातले, मी धुतले, मग भांडे घासले. मग घरातले पाहुणे रावणे म्हणल्यावर मग लय काम आवरत नाहीत पटपट. भैया म्हणे मम्मी आज हिडोच नको काढू. मी म्हणलं नाही, हिडो नाही बुडवायचे, थोडासा येळ काढून मग भाऊ बहिणी वाट पाहतेत म्हणलं, आणि थोडासा येळ असला तर हिडो टाकूनच द्यायचा. मग तवा म्हणे ते बरं म्हणे मम्मी. आता तुमच्या ताईचे काय एवढे भांडे नाही राहिले, म्हणजे भांडे पडले होते कुकरने, तर छकू दिदी म्हणे मम्मी मी घासून घेते, म्हणजे कसं भांडे असले घरात तर मग करमत नाही, असं होते. आज म्हणे मग मस्त पोळ्या, म्हणजे छकून काय केलं मी पोळ्या लाटून दिल्या, छकू दिदीनं शाकल्या म्हणे मम्मी पटपट होते. आणि दाजीसाठी बनवायचे कुटके तर मोडून ठेवलेत आता. कुटके एकच कुटके आवडते त्याला, उडदाच्या डाळीतले. छकू दिदी लय हसू येते बापा, दाजीला लय भाज्या आवडतात त्याच्या लेकीच्या हातच्या. छकू म्हणती हो, असं होते आहे का ना. आणि गरमी होती तर केस मोकळे सोडूच वाटत नाही, बुचुडा मारला तवाच बरं वाटतंय, नाही तर मग लय भयान गरमी होती. तरी पण 2 दिवसापासून आता गरमी कमी आहे, नाही तर तुमच्या ताईला लय गरमी होऊ लागली, लय गरमी होऊ लागली लगे लय. आणि तुम्हाला तर माहीतच आहे मागच्या घरात हिडो काढायला मला लय आवडतंय, समोरच्या घरात लय अंधार येतोय, ह्या घरात लय झकझकात आपले मस्त हिडो येतात लगे असे मस्त, आणि समोरच्या घरात काढले म्हणजे अंधार येतोय. हिडो कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो, कमेंटमध्ये आपल्या चॅनलला सपोर्ट करा, आणि हिडो कसे काढायचे ते पण सांगा. तुम्हाला तर किती सांगितले मी रेसिपीचे हिडो टाकू का तुमच्या संग गप्पा गोष्टी करा जाऊ, तर नक्की सांगा. छकू दिदी सोबत हिडो आवडत असेल तर छकू दिदीला सोबत घ्या जाईल, पण छकू दिदी आणि हारसू भैयाचे लय नाटके असते, ते काही हिडोत जास्त येत नाही. छकू दिदीचं मन असलं तर तुम्हाला म्हणून हाय मामांनो मावशांनो, जास्त काय बोलत नाही छकू दिदी, मोजकच बोलती, घरात पण जास्त बोलत नाही. तिच्या भावासंग चालते तिचं बापा, त्याचे लय तोंड चालू असते दोघा भावाचे, चुटूर गुटूर. मी म्हणते तुमच्या बाप आल्यावर तरी तुम्ही मुके राहता, मुके राहते. व्हिडिओ कसा वाटतोय तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओमध्ये.